नमस्कार, मी रुपाली तुमचं स्वागत करते माझ्या आणखी नवीन कोऱ्या व्लॉगमध्ये। आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि माझ्या या पहिल्या वर्षाचा हा माझा पहिला व्लॉग, तर त्याला मी सुरुवात करत आहे। आज गुरुवार आहे, 1 तारीख आहे आणि गुरुवार म्हणजे खूप छान दिवस आहे। त्यामुळे मी आणि सुप्रिया ही माझी बहीण आहे, जी की तुम्हाला माझ्या प्रत्येक व्लॉगमध्ये दिसत असेल। तर ही माझी मावस बहीण आहे, पण आमचं नातं खूप घट्ट आहे आणि आम्ही दोघी नेहमी सोबतच असतो कुठेही जायचं असलं की। तर आम्ही स्वामी केंद्रांमध्ये आज जायला निघालो होतो, कारण आम्हाला पहिल्या दिवसाची सुरुवात ही स्वामी केंद्रामध्ये त्यांच्या आशीर्वादानेच करायची होती। नवीन वर्ष म्हणजे फक्त कॅलेंडर बदलणं नाही, तर स्वतःला थोडं बदलण्याची संधी आहे। काल जे राहून गेलं, जे जमलं नाही, त्याची खंत न करता एक छोटंसं पाऊल टाकायचं आणि मी ते पाऊल या व्लॉगपासून टाकत आहे। स्वामी दरबारात आल्यावर मनाला वेगळी शांतता मिळते। इथे येऊन असं वाटतं की आपण एकटे नाही, स्वामी आपल्या पाठीशी आहे। या नवीन वर्षात माझी एकच प्रार्थना आहे, आरोग्य, समाधान आणि सकारात्मकता। आज स्वामींच्या चरणी एकच संकल्प ठेवला आहे, कधी हार न मानणं, जे आहे त्यात आनंद मानणं आणि रोज थोडं थोडं स्वतःसाठी काहीतरी करणं। आणि मंदिरामध्ये पण इतकी गर्दी होती, प्रचंड प्रमाणात गर्दी होती आज। आणि नैवेद्य आरती वगैरे होती, छान आम्ही आरती वगैरे साठी थांबलो होतो मस्त आरती होईपर्यंत। आणि खूप तुम्ही पाहू शकता किती गर्दी आहे, किती असंख्य भक्त सेवक आले होते स्वामी दर्शनासाठी आणि येतच होते। मागे बाहेरसुद्धा खूप गाड्या लागलेल्या होत्या, तुम्ही पाहू शकता। हा होता माझा आजच्या नवीन वर्षाचा पहिला व्लॉग। तुम्ही सगळे माझ्यासोबत आत्तापर्यंत सोबत राहिलात, तसंच पुढे पण राहाल हीच मनापासून इच्छा आहे। आणि नवीन कोणी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा। आणि त्यानंतर मी घरी आल्यानंतरसुद्धा घरामध्ये पण स्वामींचा अभिषेक वगैरे घातला स्वामी मूर्तीला आणि माझे देवपूजन वगैरे केलं। आणि आज स्वामींचं प्रथम पारायणालासुद्धा सुरुवात केली, सारामृत चरित्र पारायणाला सुरुवात केली। तर असा होता माझा आजचा दिवस। जास्त काही नंतर शूट केलं नाही आहे, हे एवढंच होतं म्हणून तुमच्यासोबत मी आज शेअर करूया असं मला वाटलं। सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि माझा हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। आणि तुमच्या पण या वर्षामध्ये जे काही इच्छा आकांक्षा आहेत त्या पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना। तर इथेच मी माझा व्हिडिओ पण एंड करते, कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। चलो बाय, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये। असाच एक नवीन ब्लॉग घेऊन येईन जो तुम्हाला आवडेल।